यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता तुम्हाला कंटेंट बघून कळालंच असेल की मी कुठे जात आहे. हो, मी जात आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगा इथे. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगा ॲक्च्युली पावसाचं वातावरण आहे आणि क्लायमेट तर फारच सुंदर दिसत आहे आणि खूप छान दिसत आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की नेहमी पावसाळ्यामध्ये जाताना काळजीपूर्वक जा. स्वतःचं रेनकोट, छत्री किंवा जे काही मेडिकल असेल ते सर्व काही घेऊन जा. पण एक आहे गोष्ट की पावसामध्ये नेहमी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करा. धबधबे किंवा वेगाने वाहणाऱ्या नदीजवळ जाणे टाळा. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा. तर आता आपण सुरू करूया की आता मी जे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे जाणार आहे, तर मी तुम्हाला त्याची थोडीफार माहिती देते. तुम्ही बघतच आहात किती सुंदर वातावरण आहे. ॲक्च्युली मुंबईमध्ये पाऊस नव्हता, पण नंतर जसं मी पुढे जायला लागली तसा पाऊस थोडाफार सुरू झाला. पण जेव्हा मी सह्याद्री पर्वताकडे गेले ना, तर अनबिलिव्हेबल होतं तिकडचं नेचर आणि क्लायमेट. म्हणजे एकदम सुपर. हे बघा, तुम्ही धबधबे बघा किंवा इतकं सुंदर ग्रीनरी, कारण हे 4 महिनेच आपल्या झाडांना ग्रीनरी म्हणजे त्यांना पाणी मिळतं. पण हे बघा, धबधबे बघा किती सुंदर आणि एकदम मस्त वाटत आहेत. चला मग आपण येऊया भीमाशंकर येथे. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे भगवान शिवांचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी भीमासूर राक्षसाचा वध करून येथे ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले. त्यामुळे हे स्थान हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. त्याचबरोबर भीमाशंकर हे परिसर वन्यजीव म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आढळतो. घनदाट जंगल, धबधबे, निसर्गरम्य वातावरण हे ठिकाण पर्यटक आणि ट्रॅकरसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तर आता आपण दुसरी माहिती घेऊया सह्याद्री पर्वताची. सह्याद्री पर्वतरांगा हा भारतातील एक महत्त्वाची पर्वतरांगा आहे. ती भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध किल्ले, डोंगर, घाट, नद्यांचा उगम या पर्वतरांगेत होतो. मुख्य माहिती म्हणजे सह्याद्री पश्चिम घाटे असेही म्हणतात. या पर्वतरांगा गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूपर्यंत पसरलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध उंच शिखर हे तर तुम्हाला माहीतच असेल, कळसुबाई हे सह्याद्रीत आहे. गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना यासारख्या अनेक नद्यांचा उगम सह्याद्रीत होतो. आणि विचार करा, सह्याद्री पर्वताच्या ठिकाणी आपले भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. मध्येच मी कट करते माझा व्हॉईस रेकॉर्ड आणि तुम्हाला मी दाखवते की फॉग बघा, किती सुंदर वातावरण आणि किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही. आणि इतकं जाताना मन प्रसन्न आणि एकदम छान आहे. हे मिसिंग लिंक आहे बरं का. मिसिंग लिंकमधून जाताना तर इतकं अप्रतिम वाटत होतं आणि इतकं मस्त वाटत होतं ना. चला मग अजून तुम्हाला मी माहिती देते. भरपूर पाऊस पडण्यास तिथे खूप पाऊस असतो आणि मी हे वाचलेलं सुद्धा होतं गुगलमध्ये की सह्याद्रीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि तिथे खरंच त्या दिवशी खूप पाऊससुद्धा पडत होता. पण पावसाच्या जागी तिथे फॉग खूप होता. म्हणजे पूर्ण असं ब्लर दिसत होतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कळेलच की कशा पद्धतीचं तिथे ब्लर दिसत आहे. पण खूप छान वाटत होतं. तेच आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही जाल पावसाळ्यामध्ये, म्हणजे ते लोणावळा असू द्या, महाबळेश्वर असू द्या, भीमाशंकर असू द्या, माथेरान असू द्या किंवा आपला माळशेज घाट असू द्या, कुठेही जाताना ही सुंदर ठिकाणं आहेत. पण कुठेही जाताना छत्री, रेनकोट किंवा तुम्ही घसरणार नाही हे बूटसुद्धा वापरायला विसरू नका. सोबत तुमची औषधंही घेऊन जा आणि आत्ताच मी बोलल्याप्रमाणे हवामानाचा अंदाज घेऊन जा. कारण आणि शक्यतो धबधबे असणाऱ्या किंवा वेगाने वाहणाऱ्या नदीजवळ जाणे तुम्ही टाळा. कारण आत्ता जे पावसाच्या वातावरणामध्ये धबधबे फार सुरू होतात. आणि नेहमी तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. कचरा कुठेही टाकू नका. आणि आपला तुम्ही निसर्ग बघत, आपल्याला आउट ऑफ इंडिया जायची गरज नाही. हा महाराष्ट्रात बघा किती सुंदर दिसतो. तुम्ही निसर्गाचं सौंदर्य जपा आणि इतरांनाही ते जपण्यासाठी प्रेरणा द्या. तर अशा पद्धतीने मी भीमाशंकरसाठी निघाले होते. वातावरण खूप सुंदर, ताजेतवाने आणि एकदम निसर्गाशी जवळीक हे असे मला अनुभव पाहायला मिळाले.
खूप छान वाटलं, मजा वाटली. आणि हे बघा धबधबे, फॉग एकदम मस्तपैकी हा परिसर आहे. भीमाशंकरचं दर्शनही माझं खूप छान झालं. हे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की मी दर्शन कसं घेत आहे. एकदम मस्तपैकी घेत आहे. तसंच म्हटल्याप्रमाणे माझ्या व्लॉगला परत लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर नक्की करा. कारण मी तुम्हाला महाराष्ट्राचे ठिकठिकाणचे ब्लॉग नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि अशा पद्धतीने हा माझा प्रवास सुरू झाला. हा प्रवास खूप छान झाला आणि आता तुम्ही बघा माझा पुढचा प्रवास. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही भीमाशंकर इथे पोचलेलो आहोत. फायनली एक नटराज म्हणून रिसॉर्ट आहे, तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत. तर ऑलमोस्ट 7 किलोमीटर ना 7 किलोमीटर इथून भीमाशंकर आहे. तर उद्या आम्ही 5 वाजता तिकडे जाणार आहे. एकदम सुंदर आणि एकदम मस्त क्लायमेट आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण फॉग, पाऊस आणि अतिशय थंड आहे. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पण असं बघायला भेटणार नाही आहे, एवढं सुंदर आणि मस्त क्लायमेट आहे. मी तुम्हाला आता उद्या सकाळी भेटते आणि मस्तपैकी आम्ही आतमधला व्हिडिओ काढायचा नक्की प्रयत्न करतो. टिल देन बाय, गुड नाईट. सो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 5 आणि आता आम्ही निघालो आहोत ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. हॉटेलपासून एकंदरीत 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे ज्योतिर्लिंग भीमाशंकर. रात्रभर खूप पाऊस होता, पाऊस आणि हवा तर खूपच सुटलेली आणि त्यामुळे एवढं काय आम्हाला अशी काय झोप नाही लागली. कारण की एकदम म्हणजे विंडो वगैरे खूपच हलत होत्या ना गं. आणि एकदम थोड्याने झोप झाली. मग 4 वाजता उठून आता आम्ही रेडी झालो. बघू आता त्या स्पॉटमध्ये किती गर्दी असेल, कारण आता पब्लिक तर सगळं निघालेलं आहे. मी आता तुम्हाला तिकडे मंदिराच्या इथे मिळते, आहे का भेटते तुम्हाला तिकडे मी. वातावरण दिसत नसेल म्हणजे, पण असं तुम्ही फील करू शकता, असं हवा वगैरे किती येते. मस्त मस्त. तर पब्लिक सगळं उठलंय. ऑलमोस्ट सगळ्या गाड्या गेल्या का, थ्रिल काहीच नाही राहिलं. हा भीमाशंकर द थ्रिल. भीमाशंकर हे मंदिर ना 5 ते, मी असं म्हणते की ऑलमोस्ट हे मंदिर 5 ते 6 महिन्यांनी ओपन झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इकडे आणि सगळ्यांनी व्हिजिट करायनी आहे. एकदम पावसामध्ये तर एकदम सुंदर वाटतं. काल आम्ही आलेलो ना, लिटरली फॉग असा म्हणजे फॉग पडत. आता दिवसा पण कळेल, 6-7 वाजले तर रिअल सिच्युएशन कळेल की काय ते. पण एकदम सुंदर आणि बेस्ट वाटतं. खूप थंड आहे म्हणजे आपल्या मुंबईला काहीच नाही आहे. इकडे अतिशय थंड आहे, एकदम थंड क्लायमेट आहे, मस्त. ठीक आहे, चला मग तुम्हाला भेटते. सो फ्रेंड्स, आता पार्किंग करून आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. ही बघा निशा आणि मी छत्री घेतलेली आहे. मोस्ट ऑफ पण इथे लोक बोलतात छत्री टिकत नाही आहे, पण थोडासा पाऊस पडतोय आणि फॉग आहे. तुम्हाला मी दाखवते. हे आत्ताचं 6:30चं क्लायमेट. टू ब्युटिफुल, मस्त एकदम वाटतं. फॉग आहे, पूर्ण फॉग आहे म्हणजे धुकं पूर्ण असं खाली उतरलं. ओ माय गॉड. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. वाव, सुपर. एकदम मस्त फॉग आणि एकदम मस्त असं घुमा पाऊस पडतोय ना. सो फ्रेंड्स, आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत. निशाने रेनकोट काढला फायनली. आता आम्ही आतमध्ये चाललो. हर हर महादेव, हर हर महादेव.
सो फ्रेंड्स, फायनली आमचं भीमाशंकरचं दर्शन झालेलं आहे. एकदम सुंदर आणि मस्त आम्हाला दर्शन भेटलं. हे बघा, बेस्ट एकदम त्यावेळेसचं दर्शन झालं. आता आम्ही प्रसाद वगैरे घेतो आणि ॲक्च्युली आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या पेक्षा एवढं सुंदर दर्शन म्हणजे नशीबच लागतं. तेव्हा मी तुम्हाला दाखवते की मंदिराचा परिसर दाखवतो. हा आहे एकंदरीत मंदिराचा परिसर. खूप सारे इथे मंकीज आहेत. हा बघा, आतमध्ये ॲक्च्युली फोटो वगैरे अलाव नाही आहे, त्याच्यामुळे काही काढू नाही शकलो आम्ही. असं हे आहे भीमाशंकर मंदिर. फॉग आणि लाईट असल्यामुळे काय एवढं हे नाही आहे. भीमाशंकर मंदिर, प्रसाद इथे आहे. निशा प्रसाद घेऊया ना. चल ये प्रसाद घेऊ. तिथून असा बाहेरून प्रसाद घेतला जातो. हे आहे ते बाहेरून प्रसाद, तुम्ही इथे घेऊ शकता. पण इथे नेटवर्कचा फार मोठा इश्यू आहे. मंकी बघा किती, वाव, खूप सारे आहेत. असं मस्तपैकी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. ही अशी नॉर्मल लोकांची लाईन दिसते, अशी लाईन आहे. खूप क्राऊड आलाय, खूप. हे आहे कळमजा माता मंदिर. माता पार्वतीचं मंदिर आहे इथे. एवढी मोठी घंटा आहे ना, मस्त. माता पार्वती देवी. खूप फॉग आहे, त्याच्यामुळे असं क्लिअरली काही दिसत नाही आहे. देवीचं मंदिर. हे बघा, हे जुन्या काळामध्ये दगडांमधली आकृती. मस्त वाटतंय एकदम, एकदम छान. लाईन अशी बाहेरपर्यंत आहे, पूर्ण खूपच लाईन आहे. देवानीच आमचं दर्शन लवकर घडवलं. थ्रील आपण बोलतो ना, भीमाशंकर. सो फ्रेंड्स, हे बघा, आता आम्ही निघालो. तेच मी बोलत होते, देवाने आमचं दर्शन एकदम मस्त घडवलं. कारण ज्या अर्थी आम्ही ही लाईन बघतोय ना, त्या अर्थी आम्ही खरंच ब्लेस आहोत की आमचं एकदम मस्त दर्शन होतं. आणि सकाळी उठायचा थोडा हो, त्रास झाला. म्हणजे आम्ही 5ला तिकडून निघालो रिसॉर्टमधून, 4ला उठलो. कारण आम्हाला लवकर, आम्हाला माहीत होतं आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने गर्दी तर असणार, पण ती एकदम क्रेझी गर्दी आहे. म्हणजे आपण बिलीव्ह नाही करू शकत एवढी लाईन. आता मी खूप चालत आलेली आहे बाहेरपर्यंत, पण ती गर्दीचा एंड नाही दिसत आहे. अजून आम्हाला चालायचं. फॉग बघा, फॉग सुपर ना, फॉग. फॉग, वाव, मस्त वाटतं एकदम फॉग.